नमस्कार. छत्रपती संभाजीनगर. मी अशोक दत्तात्रय वडकर, सचिव राष्ट्रमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी 2026 रोजी एमजीएम क्रीडांगण येथे सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धा व विक्रमी सामूहिक सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन या संस्थेचं सहकार्य आपल्याला लाभलं आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा विभाग यांच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य लाभत आहे. जवळपास या स्पर्धेमध्ये शहरातील आणि ग्रामीण भागातील बहुसंख्य शाळा यामध्ये सहभागी झाल्या आहेत. यामध्ये 2री ते 4थी आणि 5वी ते 9वी या 2 वयोगटात ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून 2री ते 4थीमध्ये 20 मुलांचा संघ आणि 20 मुलीचा संघ, तसेच 5वी ते 9वीमध्ये 20 मुलांचा संघ आणि 20 मुलीचा संघ अशा या संघाच्या गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मूलतः ही स्पर्धा 2रीपासून राबवण्याचा उद्देश असा आहे की लहानपणापासून मुलांमध्ये जर आपण सूर्यनमस्काराचा एक चांगला संस्कार आपण त्याच्यामध्ये रुजवला, एक उत्तम अशी सक्षम पिढी भारतामध्ये निर्माण होईल. आणि हे आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. कारण आज मोबाईलसारख्या गॅजेटपासून मुलं थोडंसं ह्या गॅजेटकडे वळले आहेत. तर यातून बाहेर पडण्यासाठी आणि मुख्यतः अजून आपल्याकडे ग्राउंडची आता कमी उपलब्धता व्हायला लागली, शहरं वाढली. तर जर आपण अशा पद्धतीचा जर सर्वांगीण व्यायाम जर केला तर या माध्यमातून मुलांमध्ये सुदृढ आणि सक्षम असा समाज निर्मितीसाठी आपल्याला मदत होईल. तसेच आता ह्या स्पर्धेचं नियोजनाचं स्वरूप असं आहे की सकाळी 6 वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे. 6 ते 10 इथे सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धा होईल आणि त्यानंतर 10च्या नंतर इथे हे जे सर्व मुलं विद्यार्थी जमले आहेत या माध्यमातून आणि शहरातील विविध योग संस्थान जसे की आर्ट ऑफ लिव्हिंग, त्याच्यानंतर पतंजली, भारतीय योग संस्थान अशा विविध संस्थातले जे योग करणारे, नियमित योग करणारे जे बहुसंख्येचे लोक आहेत यांनी तिथंही यावं आणि सूर्यनमस्कारमध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून आपली ही जी येणारी पिढी आहे यांना एक यातून मार्गदर्शन मिळेल. तसेच हा जो सोहळा आहे हा एक ऐतिहासिक सोहळा म्हणून आपण साजरा करतोय. कारण जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या माध्यमातून जेव्हा एक भारतीय संस्काराची इथे ही जी संस्कृती रुजली तर त्यावेळेस त्यांनी सुद्धा ह्या योगाचाच आधार घेऊन भारतीय संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांचंच एक पाऊल म्हणून आपण हा एक संस्काराच्या माध्यमातून आपण हे एक पाऊल टाकतो आहे. तर मी सर्वांना इथं आव्हान करतो की आपण बहुसंख्य संख्येने या स्पर्धा जी आहे ती स्पर्धेनंतर आपला एक सामूहिक सूर्यनमस्कार जो कार्यक्रम आहे तो सकाळी 10 वाजता आपण तिथं आयोजित केला आहे एमजीएम क्रीडांगण येथे. तर यामध्ये सकाळच्या सेशनमध्ये मुलं सहभागी होतील आणि मग इतर जेव्हा 9च्या नंतर आपल्या शहरातील जे वेगवेगळ्या संस्थांचे जे लोक आहेत त्यांनी यामध्ये सहभागी होऊन 10 वाजता आपल्याला विक्रमी सामूहिक सूर्यनमस्कार सोहळा साजरा करायचा आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.